नमस्कार मंडळी. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, नुकतंच आपण मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला. त्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त सर्व पालक व विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आपण मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 जानेवारीला साजरा करतो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून तो दिवस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रांतामध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो सण विशेष करून माता भगिनींसाठी फार महत्त्वाचा आहे. या दिवशी माता भगिनी एकमेकाला तिळगुळ देऊन एक विशेष वस्तू भेट स्वरूपात वाण म्हणून देतात. मग हे वाण कोणतंही असू शकतं. त्या वस्तूला किंवा त्या वस्तूचं आपण ठराविक नाव जरी ठरवत नसलो तरी ती वस्तू गृहउपयोगी असते किंवा एखाद्या स्त्रीला संसारात कामाला येणारी असते, जेणेकरून की माझ्या संसारातील सुखी गोष्टी किंवा सुख तुझ्याही संसारामध्ये त्याच प्रकारे तुला लाभते, हा अशा एक प्रकारे संदेश त्या वाण देण्याच्या पाठीमागचा आहे. वाण म्हणजे वस्तू देणं नाही, तर आपुलकी, प्रेम आणि आदर देणं आहे. पूर्वी स्त्रिया वाण देताना म्हणायच्या, माझ्या घरचा गोडवा तुझ्या घरात जाऊ. हा प्रेमळ संदेश एक माता भगिनी दुसऱ्या भगिनीला देत असेल. वाणामधील कोणती गोष्ट ठराविक असावी यासाठी काही ठरलेलं नसायचं, पण तीळ, गूळ त्यामध्ये विशेष करून असायचे. तीळ हा एकतेचं प्रतीक आहे, गूळ हा गोडव्याचं प्रतीक आहे. त्याचबरोबर त्या दिवशी धान्य पण स्त्रीच्या ओटीमध्ये दिलं जायचं, जेणेकरून की पुढील तुझ्या जीवनामध्ये समृद्धी येवो, हा उद्देश त्या पाठीमागे असायचा. हे सगळे संस्कार पुढील पिढीकडे पोहोचवण्यासाठी मकर संक्रांतीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. भेटवस्तू देण्यापाठीमागचं एक मानसिक महत्त्व असं आहे की भेट ही किंमत पाहून नव्हे तर भावना पाहून दिली जाते. आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की जणू स्पर्धाच लागलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी माता भगिनी मोठ्या स्वरूपामध्ये माझी भेटवस्तू दुसऱ्यापेक्षा किती महाग आहे किंवा किती उपयोगी आहे यासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि कोणाचं वाण मोठं आणि कोणाचं वाण योग्य यासाठी पण स्पर्धा लागलेली आपण पाहतो. पण लक्षात ठेवा, लहान पण प्रेमाने दिलेली भेट मोठ्या महागड्या वस्तूपेक्षा कितीतरी पटीनेही मौल्यवान असते. आणि त्याचसाठी वाणामध्ये दिलेल्या वस्तूचं मोल हे किमतीमध्ये करता येत नाही. त्या पाठीमागची भावना या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. या ठिकाणी महिलांनी सुद्धा मकर संक्रांतीच्या सणाचा वापर नाती जोडण्यासाठी करावा. तिळगुळ खाल्ल्यानंतर आपल्याला गोडवा जाणवतो, तसा गोडवा आपण नात्यामध्ये निर्माण केला पाहिजे. पालकांनी सुद्धा याच वेळी विद्यार्थ्यांना या घटनेपासून काहीतरी संदेश दिला पाहिजे. जसं की मुलांना केवळ भेटवस्तू द्यायला शिकवू नका, तुम्ही त्यांना ती भेटवस्तू देण्यापाठीमागचा इतिहास सांगा. एखाद्याविषयी एखाद्याला देत असताना आदराने द्यायला शिकवा. मुलांनी पाहिलं पाहिजे की आपले आई वडील नात्यांना किती महत्त्व देतात. त्याचबरोबर त्याच प्रकारचं वर्तन मुलं समाजामध्ये त्यामुळं करू शकतील. आणि म्हणून पालकांनी सुद्धा सण उत्सव साजरे करत असताना मुलांना त्या पाठीमागचा इतिहास सांगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आज या ठिकाणी समाजामध्ये सोशल मीडियाचा वापर जास्त होऊ लागल्यामुळं मुलांमध्ये माणुसकी, गोडवा, नातेसंबंधातील स्नेह, जिव्हाळा हळूहळू कमी होत चाललेला आहे. आणि त्याच कालखंडामध्ये मकर संक्रांतीचा सण मनातला गारवा काढून नात्यामध्ये ऊब निर्माण करणारा सण आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. फक्त वाण देणे असं नाही, तर त्या ठिकाणी प्रेम, गोडवा आणि संस्कार वाटण्याचं माध्यम या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणामध्ये होतं. मंडळी, एक वेळेस अकबर आणि बिरबल यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. अकबराने विचारले, जगात सर्वात मौल्यवान काय आहे? तेव्हा बिरबल म्हणाला, जगात सर्वात मौल्यवान काय असेल तर ते आहेत गोड शब्द. कारण गोड शब्द शत्रूलाही मित्र बनवतात आणि त्यामुळं समाजामध्ये असलेले गैरसमज दूर होतात. पण आज मुलं बोलत असताना शब्दामध्ये माधुर्य नाही, गोडवा नाही, स्नेह नाही, आपुलकी नाही. याचं कारण आहे मोबाईल, गेम, सोशल मीडियाचा अतिवापर. त्यामुळे मुलांच्या बोलण्यातील गोडवा हळूहळू कमी झालेला आहे. एका गावामध्ये अर्जुन नावाचा एक हुशार मुलगा होता, पण तो स्वभावानं खूप रागीट असायचा. तो खूप चांगला होता, पण
रागाच्या भरामध्ये आपण काय बोलतो याचं त्याला भान असायचं नाही. तो नेहमी बोलत असताना कठोर शब्द बोलायचा आणि त्यावेळेस तो समोरच्याच्या मनाचा विचार करायचा नाही. एकदा रागाच्या भरामध्ये त्याने आपल्या आईलाही असेच कठोर शब्द वापरले. मग त्यामुळं त्याच्या आईला खूप मानसिक ताण निर्माण झाला. ती रडू लागली आणि एका वृद्ध व्यक्तीला तिने आपली व्यथा सांगितली. तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने अर्जुनला या ठिकाणी बोलावून घेतलं आणि बेटा तू माझ्याकडे उद्या सकाळी ये, फार महत्त्वाचं काम आहे असं त्यांना सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी त्या वृद्धाने अर्जुनला एक मोठी फळी दिली आणि काही खिळे त्याच्याकडे दिले. मग त्याने त्याला असं सांगितलं की तू ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला कठोर शब्द बोलशील त्यावेळी या फळीवर एक खिळा ठोकायचा. अर्जुन तसे करू लागला. पहिल्या आठवड्यामध्ये ती फळी पूर्ण खिळ्याने भरून गेली. मग त्याने ती फळी घेऊन त्या वृद्ध व्यक्तीकडे गेला. मग वृद्ध व्यक्ती म्हणाला, आता जेव्हा जेव्हा तू एखाद्याशी गोड बोलशील किंवा माफी मागशील तेव्हा या फळीतला एक खिळा तू काढ. हळूहळू ती फळी रिकामी होऊ लागली. मग ती रिकामी झालेली फळी घेऊन अर्जुन त्या वृद्ध व्यक्तीकडे गेला आणि ती फळी पाहून त्या ठिकाणी तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, या फळीवर अनेक छिद्र आहेत. हे अनेक छिद्र कशामुळे झाले, तू याचा विचार केलास का? व्यक्तीने त्याला त्या फळीकडे पाहून असं सांगितलं की तू जो बोलतोस ते कठोर शब्द या खिळ्याप्रमाणे आहेत. कठोर शब्द खिळ्यासारखे एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये शिरत असतात. म्हणून बोलत असताना शब्द वापरण्याआधी त्याचा विचार करत जा. आणि जरी तू माफी मागितलीस, क्षमा मागितलीस तरी सुद्धा ज्याप्रमाणे खिळे काढल्यानंतरही ह्या फळीवर त्याच्या खुणा राहिलेल्या आहेत त्या प्रकारे व्यक्तीच्या मनामध्ये तू बोललेले लागलेले कठोर शब्दाचे वार या ठिकाणी कायम स्वरूपात राहतात. म्हणून शब्द तलवारीसारखे असतात आणि औषधासारखे असतात. योग्य शब्द नातं जोडतात आणि चुकीचे शब्द आयुष्य तोडतात. म्हणून मित्रांनो, जग जिंकण्यासाठी हुशारी लागते, पण मन जिंकण्यासाठी गोडवा लागतो. जीवन घडवण्यासाठी कर्तव्य लागते आणि यश टिकवण्यासाठी जबाबदारीची जाणीव लागते. म्हणून आजपासून सर्वांनी ठरवा की मी माझ्या बोलण्यामध्ये कठोर शब्दांचा वापर कधीच करणार नाही, जेणेकरून की या ठिकाणी समोरच्याचे मन दुखावले जाणार नाहीत. आणि या गोष्टी मुलांना शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सध्या परिस्थितीमध्ये मुलं या सर्व गोष्टीपासून दूर झालेली आहेत. सोशल मीडियाच्या वापरामुळं मुलं एकाकी, अबोल आणि अंतर्मुख झालेली आहेत. त्यांना जर बोलतं करायचं असेल तर पालकांनी वेगवेगळ्या सण उत्सवाच्या माध्यमातून ते संस्कार मुलांवर करणं गरजेचं आहे. आणि यासाठी माता पालकांनी विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून की मकर संक्रांतीच्या सणासाठी आपण जे 4-4, 5-5 तास वाण घेण्यासाठी फिरत असतो त्यातील 1 तास नियमितपणे जर आपण आपल्या मुलाजवळ बसून त्याची चौकशी केली, विचारपूस केली, त्याला 4 शब्द गोड बोलले तर मुलामध्ये परिवर्तन नक्कीच होईल. आणि त्याची सुरुवात आजपासूनच करा. धन्यवाद.